नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण यूट्यूब चॅनलवर काही व्हिडिओ स्टार्ट करत आहोत आणि ते व्हिडिओ म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहेत आणि ते व्हिडिओ असणार आहेत सीईटीचे स्पेशल सीईटीचे PYQचे. म्हणजे 2004 पासून तर आत्तापर्यंत जेवढे काही सीईटीमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत ते मी PYQ सगळे घेणार आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे सीईटीच्या दृष्टीने. ज्यांना कुणाला महाराष्ट्रामधल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लावायचा असेल त्यांनी ह्या व्हिडिओ पाहून याच्यातले क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करू. सुरुवात करताना आपण महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिकपासून सुरुवात करणार आहोत आणि तो टॉपिक आहे कॅल्क्युलसचा. कॅल्क्युलसचा पहिला टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरेन्शिएशन. डेरिव्हेटिव्ह हा डेरिव्हेटिव्ह टॉपिक सीईटीला मिनिमम 6 ते 8 मार्काला येतो. ह्याच्यावर क्वेश्चन मिनिमम 6 ते 8 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात आणि बोर्डाच्या एक्झाममध्ये 9 मार्काचा हा टॉपिक आहे. आता हा टॉपिक येण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला सगळे डेरिव्हेटिव्ह पाठ पाहिजेत आणि हे व्हिडिओ कुणाला समजणार आहे, ज्यांचा एक वेळेस थेरॉटिकल पार्ट कंप्लीट झालेला आहे त्यांना समजणार आहे. म्हणजे ज्यांचा डेरिव्हेटिव्ह आधी कंप्लीट आहे, शिकून झालेला आहे, तर त्यांना हे MCQ फास्ट सॉल्व्ह होणार आहेत. पण तुम्ही जर ॲट ए टाइम सुरुवातीला डायरेक्ट हे PYQ बघायला लागले तर तुम्हाला समजायला थोडीशी अडचण जाईल. तर त्याच्यासाठी आधी काय करायचं आहे तुम्हाला, तर डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पूर्ण स्टडी करणं गरजेचं आहे. थेरॉटिकली लॉंग कट मेथड त्यातल्या शिकणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ बघा. एक फास्टमध्ये तुमची रिवाईज होईल. एक्झामच्या तोंडावर ह्याची रिवाईज केली तरी चालते किंवा कंटिन्यू तुम्ही कधी बघितला तरी चालतोय. तर सुरुवात करायच्या अगोदर आता डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजेत तुम्हाला.